पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 8 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे, सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या वचनातून प्रत्येक विश्वासणाऱ्याला, देवाच्या प्रत्येक माणसाला पेत्र सावध करत आहे आणि महत्त्वाचा सल्ला देऊन आपल्याला समजावून सांगत आहे की आपल्याला किती सावध असणं आणि जागं राहणं गरजेचं आहे. खूप वेळेला लोक एकदा देवाला ओळखायला लागले आणि देवावर विश्वास ठेवायला लागले की हळूहळू बिनधास्त होत जातात आणि त्यांना असं वाटतं की देव आमची काळजी घेतो, देव आम्हाला सांभाळतो आणि म्हणून आम्ही बिनधास्त राहू शकतो. देव आपली काळजी घेतो हे खरं आहे, देव आपल्याला सांभाळतो हे खरं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी देवाला आपल्या सहकार्याची गरज असते. जर आपणच जागे नसू आणि आपणच सावध नसू तर तो दुष्ट सैतान आपल्याला गिळून टाकेल. हालेलुया, हालेलुया. आता सावध राहणं म्हणजे काय, जागं राहणं म्हणजे काय, हे तर आत्मिक बाबतीमध्ये आहे. आपण आत्मिक बाबतीमध्ये सावध आणि जागं असलं पाहिजे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाची वचनं पाळण्यामध्ये आपण हयगय करू नये. देवाची वचनं पाळण्यामध्ये आपण मागे हटू नये. देवाची वचनं पाळण्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. कारण जसजसं आपण विश्वासामध्ये पुढे जातो आणि आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळत जातात, आपलं जीवन चांगलं बनत जातं, म्हणजे संपन्न बनत जातं. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडत जातात आणि हे सगळं घडत असताना हळूहळू देवाच्या वचनांकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. देवाची वचनं आपण पाळली पाहिजेत, गंभीरपणे घेतली पाहिजेत आणि देवाची वचनं रोज आपण आचरणात आणली पाहिजेत. या गोष्टीचा हळूहळू विसर पडायला लागतो. मला नोकरी नव्हती, आता नोकरी मिळाली, छान काम झालं. माझ्याकडे घर नव्हतं, आता घर आलं. माझ्या घरामध्ये खूप साडेसाती होती, पण आता ते सगळं निघून गेलं, घरात शांती आली. माझ्या घरामध्ये खूप आजार होते, पण आता कुणी आजारी होत नाही आहे, सगळं चांगलं आहे, सगळे निरोगी आहेत. आणि जरी थोडाफार कोणाला काही आजार झाला तरी आम्ही देवाला हाक मारतो आणि तो आम्हाला बरं करतो. हे सगळं काय आहे, जीवन संपन्न होत चाललेलं आहे. भाड्याच्या घरात राहत होतो, दर वर्षाला घरं बदलावी लागत होती, किती सारा त्रास, किती सारा व्याप. देवाने एकदा स्वतःचं घर दिलं, स्थिर केलं, बरं वाटायला लागलं. चांगली नोकरी मिळाली, चांगलं झालं. घरातले आजार निघून गेले, सगळा व्याप निघून गेला. पगारातला किती पैसा औषधावर जायचा, किती पैसा व्यर्थ गोष्टीमध्ये सुद्धा जायचा, तो बंद झाला. जीवन संपन्न व्हायला लागलं. पण जेव्हा ही जीवनामध्ये संपन्नता येत जाते तेव्हा हळूहळू देवाच्या वचनाच्या बाबतीत आपला गंभीरपणा कमी होत जातो. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या बाबतीत आणि देवाच्या वचनांच्या बाबतीत आपल्या जीवनातल्या कठीण काळामध्ये आपण जेवढे गंभीर होतो तेवढे नंतर मात्र राहत नाही. जेव्हा संपन्नता येते, सगळं चांगलं व्हायला लागते, तेव्हा आपला हा गंभीरपणा कमी होत जातो आणि तिकडेच नेमका हा शत्रू संधी घेतो. आपण कधी बेसावध होतोय याची तो वाट बघतोय. सावध असा, जागे रहा म्हणजे काय? तुम्ही देवाचं वचन बरोबर पाळत आहात का? देवाची वचनं तुमच्या आचरणामध्ये आहेत का? जरा तपासून बघा. कारण जर तुम्ही या बाबतीमध्ये बेफिकीर झालात,
बेपर्वा झालात, तर तो शत्रू थांबला आहे संधी शोधण्यासाठी. तो शत्रू थांबला आहे तुमच्या जीवनात त्याच्यासाठी कधी दार उघडेल त्याची वाट बघत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, हे खरं आहे की देव आपली काळजी घेतो, हे खरं आहे की देव आपल्याला सांभाळतो, पण हे पण लक्षात ठेवा, ही देवाची कृपा आणि हे देवाचं रक्षण आपल्याला अखंड मिळण्यासाठी आपल्याला देवाशी सहकार्यात राहणं गरजेचं असतं. जेव्हा आपण देवाची वचनं पाळतो तेव्हा आपण देवाशी सहकार्य करतो, आणि जेव्हा आपण देवाचं ऐकत नाही आणि मनमानी करतो तेव्हा आपण स्वतःहून त्या दुष्टासाठी दरवाजा उघडतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाची वचनं पाळण्याच्या बाबतीत खूप सावध राहा. कधी कधी असं होतं की जेव्हा तुम्ही नव्याने प्रभूकडे आलात आणि तुम्हाला समजलं की दुसऱ्यांना क्षमा करणं केवढं महत्त्वाचं आहे, दुसऱ्यांना आपण क्षमा केली पाहिजे, आणि म्हणून सुरुवातीचा काळ असा होता की तुम्हाला कुणाचा जरी राग आला तरी लगेच तुम्ही समेट करत होतात, लगेच हृदय साफ करत होतात, लगेच क्षमा करत होतात, कारण तेव्हा तुम्ही गंभीर होतात आणि तुम्हाला कळत होतं की आपण कुणाविषयी आपल्या मनामध्ये राग ठेवू नये. जर आपण राग ठेवला तर आपलं वागणं देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे आणि मग तिथे सैतानासाठी दार उघडलं जाईल हे तुम्हाला चांगलं कळत होतं. ज्या वेळेला जीवनामध्ये संपन्नता येते आणि सगळं व्यवस्थित व्हायला लागते, सुस्थिती प्राप्त होते, त्यावेळेला हळूहळू या गोष्टीचा विसर होतो आणि मग दुसऱ्यांना क्षमा करणं मागे पडून जातं. कुणाचा तरी राग आलेला आहे, पण आत्ता एवढी नम्रता नाही आहे की त्याच्याकडे जाऊन क्षमा मागावी, आता वाटत नाही की त्याच्याशी जाऊन समेट करावा, कारण आता गंभीरपणाच वाटत नाही आहे. असं खूप लोकांच्या बाबतीत घडतं. विश्वासामध्ये 10 वर्षे झाली, 15 वर्षे झाली, सुरुवातीला सगळ्यांना क्षमा करत होतो, राग आल्यानंतर लगेच समेट करत होतो, आत्ता मात्र फार वेळ जातो, आठवडा निघून जातो, कधी कधी महिना पण निघून जातो, क्षमा करायची राहून जाते, कारण एवढी गंभीरता त्या गोष्टीबाबत वाटत नाही. आणि मग अशाच वेळेला तो दुष्ट लगेच आमच्या जवळ येतो आणि एखादा आजार आमच्या शरीरामध्ये घालतो. हालेलुया, 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 हालेलुया. आजार येतात कुठून? आम्ही सैतानासाठीची दारं उघडी ठेवतो त्याच्यातून. संकट येतात कुठून? जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात कुठून? 7.5 आणि पणवती आमच्या मागे लागते कुठून? आम्ही त्या दुष्टासाठी जिथे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत त्याच्यातून तो एक अशुद्ध आत्मा आमच्या जीवनामध्ये पाठवत राहतो. म्हणून आम्हाला हे नेहमीच माहीत असलं पाहिजे की आम्हा सगळ्यांना एक भला मोठा शत्रू आहे. सगळ्यांना, जगभरात जेवढे देवाचे लोक आहेत त्या सगळ्यांना एक भला मोठा शत्रू आहे, आणि तो आपल्या सगळ्यांपेक्षा खूप ताकदवान आहे, आपल्यापेक्षा ताकदवान आहे. आणि आपण आपल्या शक्तीने, आपल्या बुद्धीने आणि आपल्या प्रयत्नांनी आपण त्याला मुळीच हरवू शकत नाही. हा भला मोठा शत्रू म्हणजे स्वर्गातून खाली फेकण्यात आलेला तो जुनाट साप म्हणजे लुसिफर म्हणजे सैतान, हा आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे, भला मोठा शत्रू आहे, कारण त्याच्याकडे खूप मोठी ताकद आहे. म्हणून पेत्राने शब्द वापरला आहे गर्जणारा सिंह. तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आपल्याला शोधत राहतो आणि मागे फिरत राहतो. कोणाला गिळायला मिळेल, कोणाला गिळायला मिळेल. गर्जणारा सिंह ज्याप्रमाणे गर्जना करत त्याचं भक्ष्य शोधतो, अन्न शोधतो, त्याप्रमाणे सैतान आत्मे शोधत आहे. ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि तारण पावलेले आहेत ते कधी दार उघडतात आणि कधी त्याला आत यायला मिळतं आणि कधी त्याला आपल्याला गिळायची संधी मिळते याची तो वाट बघत असतो. तो झोपा काढत नाही, तो विश्रांती घेत नाही. आकाशातून पडलेला हा पतित देवदूत लुसिफर गेली हजारो वर्षे अखंड काम करत आहे आणि त्याला एकच हवं आहे, एक पण माणूस देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात पोहोचला पाहिजे नाही.
तुम्ही आणि मी आपण स्वर्गात जाऊ नये ही त्याची एवढी तीव्र इच्छा आहे, एवढी तीव्र इच्छा की त्यासाठी तो विश्रांती न घेता आणि झोप न घेता अहोरात्र आपल्या मागे लागलेला असतो. कारण मी नेहमी सांगते, आपल्याला माहिती नाही आहे की स्वर्ग केवढा सुंदर आहे आणि केवढा वैभवशाली आहे, पण त्या दुष्टाला माहिती आहे, कारण तो तिकडेच होता, तो तिकडेच होता आणि तिकडून त्याला खाली फेकलं गेलं आहे. म्हणून ज्या वैभवात तो होता त्या वैभवामध्ये माणूस पोहोचू नये म्हणून त्याचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही किती जागे आहात सांगा, तुम्ही किती सावध आहात सांगा. देवाची वचनं पाळण्याच्या बाबतीत आपण फार जागरूक राहायला पाहिजे. देवाच्या वचनाच्या बाबतीत कधीही आपण हलकेपणाने वागू नये, कधीच नाही. देवाच्या वचनांच्या बाबतीत हलकेपणा केला म्हणजे आपण मूर्खपणा केला असं समजा. कधीच हलकेपणाने वागू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रार्थना करणं आणि देवाची स्तुती करत राहणं. पेत्रानेच म्हटलं आहे, सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा आणि प्रार्थना करण्यासाठी सावध असा, प्रार्थना करण्यासाठी सावध असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला माहिती नाही आहे की तुमच्यापैकी किती भाऊ आणि बहिणी रोज देवाच्या समोर येतात आणि बसून त्याच्याशी बोलतात, त्याचे आभार मानतात आणि आपल्या जीवनातल्या अनेक गोष्टीसाठी त्याच्यासमोर विनंत्या करतात. ह्याला व्यक्तिगत प्रार्थना म्हणतात. किती जण करतात मला माहिती नाही, पण मला हे माहीत आहे की आपण हे करू नये म्हणून तो दुष्ट अहोरात्र आपल्या मागे लागलेला असतो. अहोरात्र. मागच्याच आठवड्यात एका बहिणीने साक्ष दिली, मला वाटते मागच्या किंवा त्याच्या आधीच्या 1-2 आठवड्यात साक्ष आली. ती म्हणते, मी मध्यरात्री 3ला कधी पहाटे 4ला उठून प्रार्थना करायचे, पण हल्ली काही दिवस असं घडत होतं की मी प्रार्थना करायला उठले की जणू एखादी ताकद मला झोपून टाकते आणि मला झोपायलाच लावते. अनेक दिवस हे सुरू होतं, प्रार्थनाच होत नव्हती आणि तिला समजत नव्हतं ही कुठून ताकद येते, काय होतं आहे, कोणती ताकद मला अंथरुणामध्ये झोपवून ठेवते. आणि ज्या दिवशी साक्ष दिली त्या दिवशीच तिकडे प्रार्थनेत हजर होती आणि प्रवचनामध्ये मी एक वाक्य असं सांगितलं, लोकांना म्हटलं, तुम्ही सगळे इकडे आलेला आहात देवाच्या चरणाशी आणि मी तुम्हाला देवाचा मार्ग सांगते. मी तर मूर्खच आहे, पण तुम्ही माझे शब्द ऐकून माना हलवता, तुम्ही पण मूर्ख आहात, एवढं लक्षात ठेवा. बस हे वाक्य जेव्हा मी बोलले, हिंदी प्रवचन होतं, हिंदीत सांगितलं, हे वाक्य बोलले तेव्हाच ती म्हणते, झटकन माझ्या अंगातून काहीतरी गेलं, माझं शरीर मोकळं झालं आणि एवढ्या दिवसापासून मला जो शरीरात अनुभव आला होता की कोणीतरी माझं शरीर बांधून ठेवलं आहे आणि मला प्रार्थना करू देत नाही आहे, ती माझी समस्या पूर्णपणे निघून गेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला खूप गोष्टी सहज वाटतात, सहज. झोप आली, सहज आली, प्रार्थना करता करता माझी झोप लागली, सहज लागली. पण लक्षात ठेवा, आपण देवाशी जोडले जाऊ नये म्हणून तो दुष्ट पूर्ण ताकद लावतो. आपण जर प्रार्थना केली, आपण जर देवाची स्तुती केली, आपण जर देवाचे आभार मानत राहिलो आणि आपण जर आपल्या गरजा देवासमोर ठेवत राहिलो तर अखंड देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये काम करत राहील. देवाची स्तुती केल्याचे फार मोठे आशीर्वाद असतात, ते आपल्याला मिळत राहतील आणि आपल्या गरजा, आपल्या विनंत्या देवासमोर ठेवल्यामुळे देव आपल्या प्रार्थनांना उत्तरं देत राहील आणि त्या दुष्टाला आपल्या जीवनामध्ये काम करता येणार नाही आणि म्हणून तो आपल्याला देवाशी जोडू देत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला नेहमी हा एक मोठा चमत्कार वाटतो की एखाद्या माणसाला केवढीही झोप आली असेल, केवढीही, त्याच्यासमोर सिनेमा सुरू झाला ना की झोप निघून जाते. याच्यापेक्षा अंधाराच्या जगातला मोठा चमत्कार तुम्हाला कोणता माहीत असेल सांगा. हा याला मी मोठा चमत्कार समजते, अंधाराच्या जगातला. एखाद्या माणसाला कितीही झोप येऊ द्या, असं वाटते की आता तो घोरायला लागेल,
पण त्याच्यासमोर जो सिनेमा सुरू झाला जगातला की त्याची झोप उडते एका क्षणात आणि पुढचे 3 तास त्याला झोप लागत नाही. सबंध सिनेमा संपेपर्यंत त्याला झोप लागत नाही. हा अंधाराच्या जगातला चमत्कार आहे. ही सैतानाची ताकद आहे. आणि आम्ही प्रार्थना करायला बसतो, डोळे बंद केले की 10 मिनिटं पण होत नाही, आम्हाला वाटतं आम्ही वेगळ्याच जगात गेलो. काहीतरी भलतंच डोक्यामध्ये सुरू होतं. कोणीतरी काही बोललं होतं, कोणीतरी काही सांगितलं होतं, कुणीतरी काही ऐकलं होतं, कुणीतरी काही पाहिलं होतं, झालं. म्हणून मी कधी कधी ज्या वेळेला आपली टीम इथे प्रार्थना करते त्यावेळेला कधी बायबल ऐकण्याचा वेळ असतो, कधी ध्यान करायचा वेळ असतो, त्यांना मी सांगते झोप येत असेल तर डोळे उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, प्रभूच्या क्रूसाकडे बघत राहा. डोळे बंद करून जर झोप येत असेल तर डोळे बंद करू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करताना डोळे बंद करणं सक्तीचं नसतं, पण ते चांगलं असतं. म्हणून आपण डोळे बंद करायला सांगतो. कारण देव आत्मा आहे आणि त्याच्याशी आत्म्याने जोडलं जाण्यासाठी आजूबाजूच्या जगाशी आपला संबंध यायला नको, आजूबाजूला आपलं लक्ष लागायला नको, तर आपण आत्म्याने त्याच्याशी जोडले जाऊ. पण डोळे बंद आहेत आणि मेंदू झोपी जायला लागला आणि मग कुठे काय बघितलं आणि कुठे काय ऐकलं ते सगळं डोक्यात यायला लागलं. त्याच्यापेक्षा मग डोळे मस्त उघडे ठेवा. प्रभूचं चित्र तुमच्या समोर असेल त्याच्याकडे बघा, किंवा प्रभूचा क्रूस असेल त्याच्याकडे बघा. काही नसेल ना तर वर छताकडे बघा, कारण देव आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण कसंही करून देवाच्या समोर बसा, गुडघे टेका, उभे राहा, देवाच्या उपस्थितीत वेळ घालवा, प्रार्थना करा, त्याची स्तुती करा, तुमच्या समस्यांसाठी, गरजांसाठी देवाकडे मागा. सारखे सारखे डोक्याला हात लावून बसू नका. काय करणार हे कधी होणार नाही वाटतं, काय करणार हा आजार बरा होणार नाही वाटतं, काय करणार ही समस्या जाणार नाही वाटतं. एकसारखे असे नकारात्मक आणि अंधाराचे शब्द बोलून उगाच आपलं ओझं वाढवू नका. रोज देवासमोर या, रोज देवाच्या उपकाराबद्दल देवाची स्तुती करा आणि रोज आपल्या मागण्या आणि विनंत्या देवासमोर ठेवत राहा. हालेलुया, 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 हालेलुया. हे करण्यासाठी जागे राहा आणि सावध रहा. यामध्ये हयगय करू नका, दुर्लक्षपणा करू नका. असं समजू नका की आज थोडी प्रार्थना केली नंतर उद्या करेन, या आठवड्यात प्रार्थनेला नाही गेलो पुढच्या आठवड्यात जाईन. किती लोकांचं असंच होते, पुढच्या आठवड्यात जाईन, पुढच्या आठवड्यात जाईन, आणि असं करता करता महिनेच्या महिने निघून जातात आणि ते देवाच्या घरामध्ये पोहोचू शकत नाहीत. सावध असा, जागे रहा. आपल्या सगळ्यांना शत्रू आहे आणि आपला शत्रू माणूस नाही आहे. तुमचा शेजारचा जो तुमच्या दारात कचरा आणून टाकतोय तो तुमचा शत्रू नाही आहे. तुमचा भाऊ ज्याने तुमची जमीन हिसकावून घेतली आहे तो तुमचा शत्रू नाही आहे. तुमची बहीण जिने तुम्हाला फसवलं आहे ती तुमची शत्रू नाही आहे. माणसं आम्हाला फसवतात आणि आम्हाला त्रास देतात आणि आमचा छळ करतात, परंतु खरा आमचा शत्रू हा सैतान आहे. तोच आम्हाला अनेक लोकांच्याद्वारे त्रास देऊन, आमचा मनस्ताप करून आम्हाला निराश करायचा प्रयत्न करतो, अशासाठी की कसंही करून आमच्याकडे एक फार मोठी संपत्ती आहे, तिची त्याला चोरी करता यावी. आणि ती संपत्ती आहे येशू ख्रिस्तावरचा आमचा विश्वास. हालेलुया, हालेलुया. त्याला चोरायचं आहे. काय चोरायचं आहे? तुमचा विश्वास चोरायचा आहे. तुमच्या हृदयात येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे ना, तो विश्वासच त्याला चोरायचा आहे. कारण एकदा त्या विश्वासाची चोरी झाली म्हणजे संपलं. एकदा आपला विश्वास संपला म्हणजे आपला विनाश ठरलेला. एकदा आपल्या विश्वासाची चोरी झाली म्हणजे आपला नाश ठरलेला. जोपर्यंत आपल्या हृदयात देवावरचा विश्वास आहे, देवाच्या पुत्रावरचा विश्वास आहे, तोपर्यंत सैतान आपल्यावर ओरडू शकतो, त्रास देऊ शकतो, छळू शकतो, पण तो आपल्याला गिळू शकत नाही. तो आपल्याला गिळू शकत नाही.
गिळणं ही शेवटची प्रक्रिया आहे आणि ती अशाच वेळेला घडू शकते जेव्हा आमचा येशूवरचा विश्वास संपलेला आहे. हालेलुया. आणि हा विश्वास संपू नये म्हणून सावध व्हा आणि जागे राहा. सावध व्हा आणि जागे राहा. काही लोक म्हणतात मी सैतानाला घाबरत नाही, येऊ द्या त्याला पुढे, मी दाखवतो त्याला. असली काही भाषा करू नका. येऊ द्या त्याला पुढे, मग मी दाखवतो त्याला. सैतान ताकदवान शत्रू आहे, परंतु एवढं माहीत असू द्या, त्याच्या गळ्यात देवाने मोठी साखळी बांधून ठेवलेली आहे आणि त्या साखळीचं सूत्र देवाच्या हातात आहे. म्हणजे देवाच्या परवानगीने तो परवानगीशिवाय कोणावर हल्ला करू शकत नाही. देवाने सांगितल्याशिवाय तो कोणावर हल्ला करू शकत नाही. त्याने कोणावर हल्ला करायचा आणि कोणाच्या जीवनात काम करायचं यासाठी त्याला देवाची परवानगी घ्यावी लागते. आम्ही जर बेसावधपणे वागलो, झोपेत राहिलो, निद्रेत राहिलो, तर त्याला फार मोठा अधिकार मिळेल देवाला सांगायचा की याने दार उघडलंय माझ्यासाठी, मला आज जाऊ दे. हिने दार उघडलंय माझ्यासाठी, मला आज जाऊ दे. देव आपल्याला शेवटपर्यंत वाचवायचा प्रयत्न करतो. आपण सैतानाच्या हातात जाऊ नये आणि त्याने आपल्याला गिळून टाकू नये म्हणून देव शेवटपर्यंत प्रयत्न करतो. पण आपण जर देवाला सहकार्य केलं नाही तर लक्षात ठेवा, आपण स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेऊ. हालेलुया. 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 सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. सतत बघत रहा की तुम्ही देवाची वचनं पाळत आहात की त्या वचनांच्या बाबतीत तुम्ही आता हलकेपणात घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही गंभीरपणे प्रार्थना करताय का? गंभीरपणे बायबल वाचताय का? रोज तुमची प्रार्थना होते का? रोज तुम्ही देवाची वचनं वाचता का? रोज तुमचं याकडे लक्ष आहे का की मी देवाची वचनं पाळली पाहिजेत? तुमचं लक्ष आहे का या गोष्टीकडे? की तुमचं लक्ष या गोष्टीकडे आहे, या महिन्यात पगार किती कापला जाईल, एवढ्या सुट्ट्या झालेल्या आहेत, पगार किती कापला जाईल, या महिन्यात लाईट बिल किती येईल, या महिन्यात खर्च किती होईल, असल्या गोष्टींची काही काळजी करू नका. ही सगळी काळजी घ्यायला आपला देव समर्थ आहे आणि तो आपल्या देहाच्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या पुरवतो. येशू म्हणाला, ज्याने शरीर दिलं तो वस्त्र देणार नाही का? आणि ज्याने जीव दिला तो अन्न देणार नाही का? अन्न भारी गोष्ट आहे की जीव भारी गोष्ट आहे? आपण एखाद्याला अन्न देऊ शकतो पण जीव कोणाला देऊ शकत नाही. कोण मेला आहे त्याला तुम्ही उठवू शकता का? 10 ताट त्याला जेवण देऊ शकता पण मेलेल्याला उठवू शकत नाही. म्हणजे भारी काय आहे, जीव की अन्न? ज्याने जीव दिला तो अन्न देणार नाही का? ज्याने शरीर दिलं तो कपडे देणार नाही का? एखाद्याचा अपघातामध्ये हात तुटून जातो, पाय तुटून जातो, काय करणार? दिलं कोणी? देवाने. कपडे 1000 आणून देऊ शकतो पण हात देऊ शकत नाही. कपडे त्याला लाखाचे आणून देऊ शकतो पण त्याला पाय देऊ शकत नाही. कोणाच्या डोळ्याची दृष्टी गेली आहे त्याला तुम्ही लाखाचे कपडे आणून देऊ शकता पण डोळ्याची दृष्टी मात्र परत देऊ शकत नाही. शरीर भारी आहे. ज्याने भारी गोष्ट दिली तो हलकी गोष्ट देणार नाही का? म्हणून हलक्या गोष्टीची चिंता करत राहू नका. खाणं, पिणं, नोकरी, व्यवसाय आणि मुलांची शिक्षणं, मुलांची लग्न, किती साऱ्या गोष्टी आमच्या जीवनात असतात आणि आम्ही त्याची चिंता करतो, त्याकडे लक्ष देतो, परंतु जे महत्त्वाचं आहे, ज्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे देत नाही. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सावध व्हा, जागे व्हा. कारण सैतान आपल्याला गिळण्यासाठी आपल्या मागे अहोरात्र लागलेला आहे. तुम्ही झोपा काढता परंतु तो झोपा काढत नाही. तुम्ही बेसावध राहता परंतु तो बेसावध राहत नाही. तो नेहमीच या संधीची वाट बघत असतो की त्याला आपल्या जीवनामध्ये प्रवेश करता यावा. तो नेहमीच या संधीची वाट बघतो की आपल्याला एखादा आजार देता यावा, एखादं संकट देता यावं आणि शेवटी त्याचा मुख्य उद्देश काय आहे? विश्वासाची चोरी करणं. त्याला विश्वास चोरायचा आहे. एकदा आपल्या हृदयातला विश्वास निघून गेला की संपलो. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. केंद्रामध्ये एक पती पत्नी प्रार्थनेसाठी यायचे. त्यांना मूलबाळ नव्हतं. खूप वर्ष झाली होती लग्नाला. प्रार्थनेला आल्यानंतर देवाची दया झाली, त्यांना मुलगा झाला. त्यानंतर अजून पुन्हा 2-3 वर्षांनी देवाने पुन्हा दया केली, त्यांना मुलगी झाली. दोन्ही मुलांना घेऊन ते प्रार्थनेला यायचे. अजून काही काळ निघून गेला आणि ते प्रार्थनेला यायचे बंद झाले. त्यांच्यासोबतचे लोक यायचे. त्यांना मी विचारलं तेव्हा कळालं की त्यांना जो मुलगा झाला होता तो आजारी होऊन मरण पावला आणि तो मेल्यामुळे त्यांचा देवावरचा विश्वास उडाला. आणि ते म्हणतात, काय उपयोग येशूवर विश्वास ठेवून आणि काय उपयोग प्रार्थनेला जाऊन. त्याला अजून पुष्कळ काळ गेला आणि मग तो माणूस एकटा प्रार्थनेला आला आणि खूप दुःखी आणि दयनीय अवस्थेत होता. आम्ही त्याला म्हटलं, भाऊ आज एवढ्या काळानंतर प्रार्थनेला आलात? ते म्हणाले, येशूला सोडून देऊन मी खूप मोठी चूक केली. मुलगा मरण पावल्यामुळे माझा आणि माझ्या बायकोचाही देवावरचा विश्वास उडाला. आम्ही देवाला सोडलं, प्रार्थनेला येणं बंद केलं, येशूवरचा विश्वास सोडून दिला. आणि आज आमची अवस्था अशी आहे की आमच्या जीवनात एवढी दुःख की आमचं जीवन नरकासारखं झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. काय झालं सांगा? मुलगा मरण पावला आणि म्हणून त्यांनी येशूवरचा विश्वास सोडून दिला. जुन्या करारातला देवाचा नीतिमान माणूस अब्राहम, ज्याला म्हाताऱ्या वयात देवाने मुलगा दिला आणि मुलगा तरुण होत आला आणि देव त्याला म्हणतो, याचं अर्पण कर, मुलाचं अर्पण कर. आणि तो आपल्या मुलाला घेऊन गेला डोंगरावर अर्पण करण्यासाठी. देवाला दोष दिला नाही. कशाला दिला होतास? एकच मुलगा आहे माझा, तो पण म्हाताऱ्या वयात झालेला आणि तू परत मागतोयस. देवाला दोष दिला नाही. त्या मुलाचं अर्पण करण्यासाठी देवाने सांगितल्याप्रमाणे गेला डोंगरावर, वेदी तयार केली. मुलगा विचारतोय बाबाला, आपण देवाला बळी द्यायला आलोय पण बळी कुठे आहे? मेंढरू आणलं नाही आहे, देवाला अर्पण काय देणार आहोत? कारण मुलालाच माहिती नव्हतं की माझंच अर्पण होणार आहे. वेदी बनवली गेली. अब्राहमाने मुलाला उचलून त्यावर झोपवलं आणि त्याचा बळी देण्यासाठी सुरा उगारला. तेव्हा आकाशातून देवाचा दूत ओरडला, अब्राहमा, मुलावर हात चालवू नकोस, मुलावर हात चालवू नकोस, कारण मी तुझा विश्वास पाहिला आहे. हालेलुया. अब्राहमाला विश्वासाचं बाप म्हटलं गेलं कारण त्याने देवावर प्रचंड मोठा विश्वास दाखवला. आणि किती लोक छोट्या छोट्या सैतानाच्या हल्ल्यामुळे म्हणतात आमचा विश्वास संपला. हालेलुया, हालेलुया. कधी कधी सैतान संकट देतो, कधी कधी दुःख देतो, कधी कधी आम्हाला मोहामध्ये पाडतो, कधी कधी भांडणं लावतो. भांडणं हे सैतानाचं फार मोठं काम आहे. त्या भांडणामुळे पण आम्ही एवढे निराश होतो, एवढे निराश की विश्वासातून मागे जातो. हालेलुया, हालेलुया. काही वेळा असं होतं की एक सबंध कुटुंब येशूवर विश्वास ठेवतं, सबंध कुटुंबाचं तारण झालेलं आहे, त्यांचीच आपसात भांडणं लागतात. कुटुंबातल्या लोकांची आपसात भांडणं लागतात. सगळे येशूवर विश्वास ठेवणारे आहेत आणि सैतान त्यांच्यातच भांडणं लावतो. आणि मग शेवटी काय होतं? एक एक जण हळूहळू विश्वासातून मागे जातो. म्हणून वचन सांगतं, सावध असा, जागे रहा, जागे रहा, जागे रहा, सावध रहा. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो तुमच्या विश्वासाची चोरी करायचा प्रयत्न करील. म्हणून झोपेत राहू नका, बेशुद्ध अवस्थेमध्ये राहू नका, बेसावध स्थितीत राहू नका. नेहमी सावध रहा. देवाची वचनं काटेकोरपणे पाळा. देवाच्या वचनांचं पालन करा. दुसऱ्यांना क्षमा करायची म्हणजे करायची म्हणजे करायची. देवाने ज्या मार्गाने जायला सांगितलेले त्या मार्गाने जायचं म्हणजे जायचं, कितीही किंमत मोजायला लागो. पण देवाची वचनं आहेत ती काटेकोरपणे पाळा. प्रार्थना करा गंभीरपणे. महिन्याला एकदा नाही, 6 महिन्याला एकदा नाही, रोज देवासमोर या. तुम्ही जेवणाच्या बाबतीत किती गंभीर आहात सांगा. जेवण वेळेवर मिळालं नाहीत की तुम्ही अस्वस्थ होता. ही शरीराची भूक आहे
आत्म्याच्या भुकेच्या बाबतीत गंभीरपणे घ्या. रोज प्रार्थना करा, रोज देवाच्या उपस्थितीत या, रोज बायबल वाचा. सावध रहा, जागे रहा. जर आपण सावध आणि जागे राहिलो तर तो दुष्ट गिळू शकणार नाही. आपल्या विश्वासाची चोरी होणार नाही. विश्वास आपल्याला चोरीला जाऊ द्यायचा नाही आहे, तर तो विश्वास टिकवायचा आहे, दृढ करायचा आहे, मजबूत करायचा आहे, वाढवायचा आहे. आपल्याला स्वतःला विश्वासात टिकून राहायचं आहे. आणि केवळ आपल्यालाच नाही, आपल्याला दुसऱ्यांना पण विश्वासामध्ये स्थिर करायचं आहे. हालेलुया. जसं पेत्राला येशूने सांगितलं होतं, तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. पेत्र पण फसला होता. 3 वेळा येशूला नाकारलं होतं. तो पण फसला होता. पण येशूने त्याला आधीच सांगून ठेवलं होतं, गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने मागणी केली आहे, पण तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. पेत्र थोड्या वेळासाठी बहकला, अस्थिर झाला, पण प्रभूने त्याच्यासाठी प्रार्थना केली होती, म्हणून तो पुन्हा माघारी वळला, विश्वासामध्ये टिकून राहिला, स्थिर राहिला. तो एकटा स्थिर राहिला नाही, त्याने अनेकांना स्थिर केलं. ही जी त्याची पत्र आहेत ती गेली 2000 वर्षे अनेक विश्वासणाऱ्यांना स्थिर करत आहेत, कारण येशूने त्याला सांगितलं होतं, तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. स्वतः विश्वासामध्ये स्थिर व्हा आणि तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना पण विश्वासामध्ये स्थिर करा, कारण हे जग आपलं अंतिम ठिकाण नाही आहे. आपल्याला शेवटपर्यंत विश्वास टिकवायचा आहे, कारण एक दिवस आपल्याला देवाच्या घरात म्हणजे अनंत जीवनात जायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव अमर कांबळे आहे आणि मी ठाण्याला राहिला आहे आणि माझी मम्मी पवईला राहते. तर इथे आई 9 वर्षापासून येते आणि मी लास्ट 2 वर्षापासून येतो आहे. तर आईला मी इकडे घेऊन यायचो. तर बायकोचं आणि आईचं ना गेल्या 15 वर्षापासून थोडं भांडण आहे, नॉर्मल असं जसं सासू सुनेमध्ये असतं तसं. तर त्या हिशोबाने आणि मग आईला घेऊन इथे यायचो. मग मध्ये मध्ये ही पण यायची, की मग ही जेव्हा यायची तेव्हा मी आईला नाही आणायचो. मग गेल्या 20 तारखेला एप्रिल 20 तारखेला गेल्या 20 तारखेला एप्रिलला जुलैला मम्मीला मी बोललो, आई 19 तारखेला रात्री फोन केला आईला, बोललं की आई उद्या जायचं आहे ना आशिष प्रार्थनागरला. तर आई बोलली हां जायचं आहे. तेवढ्यामध्ये मी गाडी पार्किंग केली आणि हिचा फोन आला की कुठे तुम्ही? मम्मी म्हणलं पार्किंगमध्ये. तर ही मला बोलली की आपण उद्या जाऊया तिकडं नायगावला. तर मी कन्फ्यूज झालो की आता आईला न्यायचं की बायकोला न्यायचं. तर कन्फ्यूज झाल्याच्यानंतर मी विचार केला ठीक आहे चालेल बायकोला नेतो. मग आईला फोन केला. आईला सांगितलं आई उद्या सारिका येते, तर तुला कसं जमणार नाही. तर आई बोलली ठीक आहे बाळा, तू पोरी हिला घेऊन जा, फक्त माझ्या ते विनंती चिठ्ठ्या लिहून टाक. तर मी म्हटलं ठीक आहे. तर आईने बोलली की घरात खटमल झाले आणि तब्येतीबद्दल विनंती चिठ्ठी लिहू. मी म्हटलं हां ठीक आहे चालेल. मग आईला मी सांगितलं, मी अजून कोणालाच नाही सांगितलेलं की आई मी 2 चिठ्ठ्या टाकीन, एक चिठ्ठी तुझी टाकीन आणि एक चिठ्ठी ना माझी टाकीन, की तुम्ही दोघी सोबत यावे. दोघे सोबत यावे. बस तेवढं बोलून मी इकडं आलो 20 तारखेला हिला घेऊन. आणि आईची चिठ्ठी टाकली, पण मी माझी चिठ्ठी टाकायचं विसरून गेलो. विसरून गेल्याच्या नंतर घोडबंदरला ना खड्डे झाल्यामुळे आम्हाला तिकडे ना ट्रॉफिकमध्ये 1-1.5 तास थांबावं लागायचं आणि मग नंतर गायमुखला आम्ही पोहोचायचो 1-1.5 तासानंतर. तर त्याच्यामुळे मी हिला बोललो की आपण पवई मार्गे जाऊया, जोगेश्वरी मार्गे आपण ठाण्याला जाऊया. तर बोलली हां ठीक आहे. जोगेश्वरीला पोचताच मी हिला बोलले चल आईकडं जरा जाऊन येऊया. हिच्या मनामध्ये म्हणजे हिचं मन पालटलं आणि ही बोलली हां चला. 15 वर्षानंतर ती बोलली हां चला. त्याच्यानंतर मग हिला घरी घेऊन गेलो मी. घरी जाताच ही आईच्या गळ्यामध्ये अशी पडून अशी रडली, जी कधी बोललीच नाही 15 वर्षापासून. ना हाल अहवाल विचारला, ना तब्येत वगैरे काही विचारलेलं नाही, ना फोन करून, ना स्वतः समोर जाऊन तिने गळ्यामध्ये पडून रडली. मग ही साक्ष मला गेल्या हप्त्यामध्येच द्यायची होती 27 तारखेला रविवारी. पण आई बोलली की तब्येत डाऊन आहे माझी बाळा, तू जाऊन ये. तर मी हिला घेऊन आलो फक्त दुपारच्या यायला. आणि त्याच्यानंतर आज मी फर्स्ट टाईम 16 वर्षानंतर दोघांना
सोबत एकत्र घेऊन आले. घेऊन येत आहे. सोबत घेऊन आले, त्याच्यामुळे मी भरपूर खुश आहे आणि प्रभूचे कोटी कोटी आभार मानतो. भाऊ तुमचे डोळे पाणीने भरले आहेत, म्हणजे तुमचा हृदयाला जे आनंद होतोय ते आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तुमची आई आणि तुमची बायको म्हणजे लग्नाला 16 वर्ष झाली, हा 15 वर्ष कंप्लीट होऊन 16 वर्ष लागले. आता 16 वर्ष लागलं आणि 15 वर्षापासून तुमच्या आईचं आणि बायकोचं पटत नव्हता. त्यामुळे तुम्ही प्रार्थनेनं यायचं आईला, तर ज्यावेळी आईला यायचं असेल तेव्हा तुम्ही बायकोला आणू शकत नव्हते आणि बायकोला यायचे असेल तर आईला येऊ शकत नाही. म्हणजे एवढी मोठी समस्या झाली होती की प्रार्थनेत येऊन सुद्धा कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं दर आठवड्यात तुमचा प्रश्न असायचा. हो, आणि प्रभूने माझी ना ती विनंती ना अशीच मान्य केली. म्हणजे विनंती चिठ्ठी म्हणजे मला टाकू पण नाही दिली, ती आधीच मान्य केली. देवाने तुमच्या हृदयाची कळकळ पाहिली. म्हणजे तुम्ही त्यावेळी आईला ना आणता बायकोसोबत आले, म्हणजे पत्नीसोबत आले आणि तुम्ही आईच्या नावाची चिठ्ठी टाकली. आईने जी समस्या सांगितली ती टाकली आणि त्यावेळी तुमची प्रार्थना अशी की तुमचे बायकोचं मन बदललं, पत्नीचं मन बदललं आणि त्यावेळी 15 वर्षानंतर ती पहिल्यांदा बोलली की आईला भेटायला जाऊ. म्हणजे तुम्ही बोलल्या आणि तिने हुकार दिला. हो, आणि त्यावेळी घरी गेल्यानंतर ते दोघे मिठे मारून रडत होते. तुम्हाला फार आनंद झाला असेल. भरपूर. प्रभूंनी त्याच्या मनातले विचार पहिलेच ओळखले. पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी गॅरेजमध्ये उभा राहून जेव्हा प्रार्थना करत होता, त्या चिठ्ठीची काय गरज नाही, मी तुझी प्रार्थना ऐकली असं समजून प्रभूंनी त्याला उत्तर दिलं. प्रभूने त्यांना उत्तर दिलेलं आहे. 15 वर्षे तुम्ही आपसात व्यवस्थित बोलत नव्हते, नाही ती जमतच नव्हतं तिला माझ्याजवळ, म्हणजे पटतच नव्हतं एक दुसऱ्यांचं. ते लांब लांबच राहायचे. मग काय करायचं. पण आता किती कसं वाटते तुम्हाला? मला तर बरंच वाटतंय. मी तर म्हणलं कधी पण ये, तू माझीच आहेस असं तुम्ही म्हणत होता. प्रभूने इतकं वर्षाचा समेट केला. ताई तुम्हाला आता कसं वाटते? मला खूप खूप बरं वाटतंय, कारण की मला एक आई नाही तर 2-2 आई आहे माहिती. मला लई छान वाटतंय आणि असं वाटतंय की इथे आईला सोबत हमेशा इथं घेऊन यावं आणि प्रभूचं धन्यवाद करावं. प्रभूने सबमिट करून दिला. आता तुम्हाला देवाने 2 आई दिली आहे. हो, एक होती, आता दुसरी बी आई आहे. प्रभूने सबमिट केलेला आहे. प्रभूने यांच्या जीवनात मोठं कार्य केलं आहे. सर्वांना टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. प्रकाश जाधव. तुमची काय साक्ष आहे? खाजाचं साक्ष आहे. काय किती वर्षापासून खाज होती? 4 वर्ष 4 वर्ष की म्हणजे कमरेपासून खालपर्यंत? पासून खाली, कमरेपासून खाली होते. सतत खाज यायची. हां, मग तुम्ही काय केलं? मग बायकोनं दानपेटीमध्ये चिठ्ठी लिहून दिली, प्रार्थना विनंती पेटीमध्ये. प्रार्थना केली. 8 दिवसात एकदम चकाचक झालं ते. म्हणजे 4 वर्षापासून तुम्हाला खाज होती, पण तुमच्या पत्नीने प्रार्थना विनंती लिहून तुमची प्रार्थना विनंती पेटीमध्ये समस्या लिहून ठेवली आणि तुम्ही पण प्रार्थना करत होते, प्रार्थनेचं तेल वापरत होते, त्याद्वारे देवाची दया झाली. आता खाज होत नाही. 4 वर्षाची खाज प्रभूने काढून टाकली. हो, 4 वर्षाची. ताई तुम्ही बघितलेलं तुमच्या पतीला खाज होताना? हो, खाज होतं. 4 वर्ष त्यांना खाज होती. हां, सतत कमरेपासून खालपर्यंत खालीच चाललं होतं खाज. त्यांना जखम वगैरे आलेले, डाग आलेले, आणि ते सर्व आता निघून गेलं. हां, प्रभूने त्यांना बरं केलं. बरं केलं म्हणून धन्यवाद. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो,
प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.